नवीन शब्द आलाय ADLC, एजंटिक डेव्हलपमेंट लाईफ सायकल. अच्छा. आणि याने एवढंच होणार आहे की याचा वापर वाढणार आहे आणि त्यामुळे आपण जास्त सॉफ्टवेअर डिलिव्हर करू शकणार आहोत. हा त्याचा इफेक्ट होणार आहे. आपल्याला असं वाटतं की कोडर्स कमी होतील, प्रोग्रामर्स कमी होतील, डिझायनर्स कमी होतील, तर तसं होणार नाही आहे. डिझायनर्स जे 4 तासात करत होते ते 1 तासात होणार आहे. त्यामुळे कंपनीज जे प्लॅन करत होते की आपण हे 3 वर्षात करणार आहोत, हे 4 नवीन प्रोडक्ट काढणार आहोत, ते आता ते कमी ड्युरेशनमध्ये काढतील आणि त्यामुळे त्यांना जास्त प्रोडक्ट काढता येतील. जे ते बजेट अभावी, प्रोग्रामर्स अभावी करू शकत नव्हते ते आता ते लवकर करू शकतील. त्यामुळे काम वाढणारच आहे. हो, पण फॉर द टायमिंग तात्पुरतं थोडेसे स्किल्स बिल्ड करायला लोकांना. पण तुम्हाला बाकीच्या ॲप्लिकेशन्स इंटिग्रेट जर करायचं असेल, राईट, तुम्हाला ते रेझिलियंट बनवायचं असेल किंवा स्केल आउट करायचं असेल, तुम्हाला करोडो कस्टमर्सना रिच आउट करायचं असेल, तर ते जे एंटरप्राइज स्केल ॲप्लिकेशन बनवायला जे लागतं ते अजूनही हे कोड असिस्टंट्स, आपण कोड असिस्टंट म्हणूया, ते करू शकत नाही. की आता त्या मायक्रो सर्व्हिसचा वर्कफ्लो करताना समजा तुला एरर्स आले, तुला काहीतरी ब्लॉकेजेस आले, तर तो एजंट स्वतःहून लर्न करतो. हे लर्न करण्याचं जे रिझनिंगचं जे ॲस्पेक्ट आहे तो आधी नव्हता. म्हणून मी म्हटलं लॉंग टर्ममध्ये याचा खूप डिस्रप्टिव्ह असा इफेक्ट होणार नाही आहे माझ्या मते तरी. आपण जे आधी म्हणायचो सेल्फ हिलिंग सिस्टम्स, त्या या टूल्समध्ये खरंच सेल्फ हिलिंग होत आहेत. अच्छा. त्यामुळे ते बरंचसं ह्युमन इंटरव्हेन्शन टू सॉल्व एरर्स हे हळूहळू कमी होत आहे. आणि ऑफकोर्स ह्युमन इन द लूप असणार आहे, पण जसे जसे ते टूल्स ट्रेन होतील ते स्वतःला मेंटेन आणि सपोर्ट करायला लागतील. जे आपले कस्टमर आहेत त्यांना पण अजून वेळ लागतोय की आपण जास्त करू शकतो, हे अजून त्यांना उमगलेलं नाही. आपली कामं लवकर होत आहेत, त्यामुळे आपल्याकडे जास्त बजेट आहे जे आपण नवीन सर्व्हिसेस करून नवीन डेव्हलपमेंट करू शकतो, हे अजून उमगलेलं नाही.